नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे वेट लॉस जर्नीचा 7वा दिवस. चला मग बघू आज काय आहे जेवणात. सकाळी नाश्त्याला बीटरूट कटलेट बनवले होते. त्यासाठी मी एक पूर्ण बीट त्याची वरची साल काढून घेतली, त्याचे देठ कट केले व किसणीने किसून घेतले. आता हे खाताना लागू नये म्हणून तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटून टाकू शकतात. आता यात कोथिंबीर ॲड केली, चवीनुसार मीठ ॲड केलं, नंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि हळद व जिरे ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यात ज्वारी, बाजरी व डाळीचं पीठ समप्रमाणात ॲड केलं व याचा डो मळून घेतला आणि याचे स्क्वेअर शेपचे कटलेट बनवून घेतले. आता हे कटलेट तव्यावर दोन्ही बाजूने फ्राय करून घेतले आणि फ्राय करत असताना यावर डिश ठेवायची, जेणेकरून ते दोघी बाजूने छान फ्राय होतात आणि आतपर्यंत शिजतात. आता हे फ्राय केलेले कटलेट दह्यासोबत सर्व केले. आता इथे नाश्ता तर रेडी झाला आहे. आता दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणात छोले पालक करायचे होते म्हणून छोले मी रात्रभर भिजत घातले होते. ते कुकरमध्ये शिजवून घेतले. या कढईत पाणी गरम करून यात 1 कांदा, टोमॅटो, लसूण उकळवून ठेवले. नंतर यात 1 जुडी पालकही ॲड केली होती. आता भाजीला फोडणीसाठी 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 3 हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आता हे पालक व कांदा, टोमॅटो थंड करण्यासाठी ठेवले. ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. गॅसवर कढई ठेवली. यात आपण मिक्सरमध्ये बारीक वाटलेले मसाले ॲड केले. थोडा वेळ परतवून यात पालकची प्युरी ॲड केली. अर्धा चमचा गरम मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ ॲड करून परतवून घेतले. मग शिजलेले छोले ॲड केले. झाकण ठेवून भाजीला 1 उकळी काढून घेतली. छोले आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे ते जास्त आपल्याला शिजवण्याची गरज नसते आणि पालेभाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता इथे आपली छोले पालक रेडी झाली. प्लेट सर्व करून घेतली. आज रात्री मखाणे भाजून घेतले. यात तेल, तूप, बटर काही ॲड न करता फक्त भाजायचे. मुरमुरे असतात ना, तसे लागतात भाजल्यावर. याला थोडं फ्लेवरसाठी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चाट मसाला ॲड करून बारीक पेस्ट बनवली. ती पेस्ट या मखाण्यांमध्ये ॲड केली आणि ती परतवून घेतली. परतवून झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये फुटाणे, काकडीसोबत सर्व केले. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय.